सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धिर्भवतु मे सदा सिद्धाननत्वार्धादिश्च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वश्ये स्वस्वरूपोपलब्धये स्वस्वरूपोपलब्धये। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, च परम पूज्य आचार्य भगवंत अमित गति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3,9 करोड़ महामुनिराजों की, आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज मरणखंडिका या महान ग्रंथामध्ये पूर्वचर्चेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी मान कषायांना मंद करून संसारापासून विरक्त होऊन अप्रमादी सरळ हृदयाने दुसऱ्यांच्या गुणांना प्रकट करण्यामध्ये तत्पर, धर्मप्रेमी आणि संघप्रेमी असे जीवच अन्य जीवांचा विनय करू शकतात. आणि विनय हे पहिलं प्रथम कर्तव्य आहे असं जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं आहे. विनयामुळं मान कषायाचा नाश होतो, गुरुजनांच्या प्रती बहुमान वाढतो, तीर्थंकरांच्या आज्ञेचं पालन केलेल्याचं पुण्य लागतं, जिनवानीमध्ये सांगितलेल्या धर्माची आराधना होते आणि परिणामांची विशुद्धी तथा आर्जव आणि संतोष आदी अनेक गुणांची प्राप्ती होते असं आचार्य भगवंतांनी पूर्वचर्चेमध्ये सांगितलं होतं. मग श्रीपालबाई यांच्यासारखे एका अत्यंत पवित्र हृदयी व्यक्तीला प्रश्न पडला, जो दीक्षा में अपने से छोटे हैं क्या उनकी भी विनय करनी चाहिए? उत्तर, जो रत्नत्रय एवं तप में सदा तत्पर रहते हैं या वाचना करते हैं या अनुयोग का शिक्षण कराते हैं, वे यदि अवमरत्नत्रयस्याभ्युत्थातव्यम अपने से रत्नत्रय में न्यून भी हो तब भी उनके पास अध्ययन करने वालों को उनके सम्मान में उठकर खड़े होना चाहिए. जर आपल्यापेक्षा दीक्षाने लहान जरी असतील पण ते साधनेमध्ये चांगले आहेत, 28 मूलगुणांचं पालन व्यवस्थित करतात, रत्नत्रयाची साधना व्यवस्थित करतात, स्वाध्याय करत असतात, असं त्यांचं व्यवस्थित सगळं अनुकरण आचरण आहे, तर असे साधू आल्यानंतर सुद्धा त्यांच्या सन्मानासाठी म्हणजे त्यांच्यात असणाऱ्या गुणांच्या सन्मानासाठी बस उठ केलं तरी पण काही फरक पडत नाही. मी म्हणतोय ते सगळं करायचं राहू दे, पण किमान प्रतिनमस्तू, किमान त्यांची वैयावृत्ती, आजारी पडल्यानंतर सेवा, वैयावृत्ती, त्यांच्याबद्दल आदरभाव, मनामध्ये सन्मान असलं पाहिजे. जर साधूंना श्रावक नमोस्तू केल्यानंतर त्यांच्याकडे बघून हसावं, थोडा आशीर्वाद द्यावं, हा साधूंचा श्रावकांच्या प्रति विनय करण्याचं कर्तव्य आहे.
काय सांगितलं? साधूंनी सुद्धा श्रावकांच्या प्रती काय केला पाहिजे? विनय केला. मग कसा आहे तो विनय? तर श्रावक ज्यावेळी दर्शन करतात आणि साधू ज्यावेळी एक सिद्धांत ग्रंथांच्या स्वाध्यायामध्ये नसतील, सामायिकामध्ये नसतील, प्रतिक्रमण करत नसतील, तर त्या सावकांना सुद्धा साधूंनी त्यांच्याकडे बघून हसलं पाहिजे, आशीर्वाद दिला पाहिजे म्हणून सांगितलं. हा त्यांचा विनयच आहे. मग एक श्रावकांच्या प्रती जर विनय करायला अशी भूमिका असू शकते, तर मग साधर्मी साधूंच्या बद्दल करायला काय अडचण आहे? मी पूर्व चर्चेमध्ये सांगितलं होतो, नमो लोये सव्व सावणम आम्ही रोज जर 1000 वेळा म्हणत असेल, तर मग किमान स्वतःच्या गुरूंनी दीक्षा दिलेल्या साधूंच्या प्रती तर आपल्याला आदर पाहिजे. सगळ्यांच्या प्रतीच पाहिजे याच्याबद्दल प्रश्नच नाही. पण किमान आता त्या दुसऱ्या संघातले साधू कसले साधना करतात, त्यांच्यावर सम्यक्त्व आहे का नाही, ठीक आहे, मी म्हणतो एक दिवस बघा. पण किमान आपल्या गुरूंच्या शिष्यांच्याबद्दल, आपल्या साधर्म्य आपल्या सोबत असणाऱ्यांच्याबद्दल तर आपल्या मनात विश्वास पाहिजे का नको? आणि आपण आपल्यासोबत असणाऱ्या आपल्या संघातल्या साधूंचा विनय करणार नाही, तर मग समाज आणि जग काय विनय करणार आहेत? हे समजावून घेणं फार अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून त्यांचा निदान प्रतिनमोस्तो करून तरी करायला पाहिजे. आता आम्ही फार कोणाकडे लक्ष देत नाही, म्हणजे आम्ही लई कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, तो भाग वेगळा. एक मुनी महाराज, आता आम्ही आपलं श्रद्धेपोटी आस्थेपोटी एक समाचार विधी म्हणून आम्ही नमोस्तू सांगतोय, मोठे आहेत, ज्ञानानं मोठे आहेत ते, तर ते डायरेक्ट सांगतात चंद्रपूर सागर महाराजांना आशीर्वाद सांगा. मग ते नाही, श्रावक आहेत, सोडा श्रावकांचा काय विषय, त्यांच्याकडं काय, श्रावक जसं त्यांनी सांगितले तसे येऊन सांगतात. श्रावक सत्यवादी आहेत, आम्हीच असत्याचा आधार घ्यायला लागलो. मग जे काही स्वाध्यायी, थोडी ज्ञानी, थोडं विचारवंत, विवेकवान साधू आहे, श्रावक आहेत, ते म्हणतात महाराज असं कसं? त्यांनी मुनी असून एक त्यांनी मोठे आहेत, ठीक आहेत, आदर केला तुम्ही, रिस्पेक्ट दिला, तुम्ही आचार्य असून त्यांना पहिला नमोस्तू सांगितला, पण त्यांनी डायरेक्ट तुम्हाला आशीर्वाद कसं सांगतात? आम्ही म्हणलं तेवढ्या तरी योग्य समजतात, हे महत्वाचं आहे. म्हणजे निग्लेक्ट तर करत नाहीत. आता काय सांगायचं आपण त्या श्रावकांना? सांगायचं का त्यांनी चुकीचे आहेत किंवा आपण चुकीचं आहे काय, आपण बरोबर आहे काय? काय बोलायचं असते? काय नमोस्तू केलं तरी स्वीकारायचं, आशीर्वाद दिलं तरी स्वीकारायचं, काय शिव्या दिलं तरी हो म्हणायचं आणि पुढे काय करायचं काय? मग त्यांनी आपल्याप्रती असं केलं, मग आपण पण त्यांच्याप्रती काहीतरी बोलून आणि श्रावकांच्या मनात स्पर्धा, ईर्ष्या निर्माण करून टाकायचं का? नाही तर काय, त्यांनी तर आमच्याकडे ज्यावेळी कुठला एखादा निरोप देतात, सूचना देतात, त्यावेळी त्यांच्यातलं भक्ती आणि श्रद्धा बघितल्यानंतर आम्हाला एकदा वाटते की आपण कुठतरी 1 मिनिट कमी पडतोय काय. नाही, तेच त्या बघा, साधूंचं कुणाचंही असू दे, आपल्यात सुद्धा कमतरता असेल तर आपण शोधून ती दुरुस्त करावी. इथं स्वाध्यायासाठी मी फक्त बोलतोय असं नाही, पण हा इथं वरच सांगितलं, विनयच आपल्याला परिणामांची विशुद्धी करणार आहे. आर्जव म्हणजे सरळ गुण आणि संतोष म्हणजे समाधान निर्माण करणारा गुण प्रकट होण्यासाठी विनय हा एकच श्रेष्ठ आहे. पण अन्य संघाचा तर विचारच नाही. आपल्या प्रत्येकांच्या संघात सुद्धा एकमेकांच्या बद्दल आदरभाव राहिला नाही. एका स्टेजवर दीक्षा झालेला साधू पहिला दीक्षा घेतलेला म्हणतोय मी 2 नंबरच्या दीक्षा घेतलेल्याला नमोस्तू करण्याची काय गरज आहे?
ती एवढं आज कठोरता झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्ञान असणारी लोक अशी वागतात. ज्ञान नसणारी लोकांनी सगळ्यांच्या बरोबर आदरानं राहतात. त्यामुळं पंचमकालाची महिमा आहे का आपला पुरुषार्थ कमी आहे का पंचमकालातली भविष्य जे भगवंतांनी सांगितले त्याच्या आता ते आभा प्रभा दिसा लागले, कळत नाही. पण याच्यात आपण वाचलं पाहिजे, स्वतः तर वाचलं पाहिजे, इतर जण काय तर करणार. आपण तर सगळ्यांच्यावर विनयपूर्वक आदरपूर्वक राहायला पाहिजे. तेच सांगितलं की मग अशी आपल्यापेक्षा छोटे आहेत तर असं असताना सुद्धा स्वाध्याय करा, म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठे ज्ञानानं कोणी असू देत, एक सन्मान करण्यासाठी ते आल्यावर उठले पाहिजेत असं मी सांगितलं. मी म्हटलं उठायचं राहू दे, बसायचं राहू दे, किमान प्रतिनमोस्तू तरी करण्याचे भाव झाले पाहिजेत, असले पाहिजेत. लहान मोठं काय, एक लक्षात ठेवा, हाच अहंभाव आम्हाला यदा कदाचित वास्तविक स्वरूपापासून लांब घेऊन जाणारा नेऊ शकतो. असं शिक्षण घेणारे, अध्ययन घेणारे, याचा अर्थ तुम्ही स्वाध्याय करणारे साधू सुद्धा ते लहान असले तरी सुद्धा त्यांच्यापाशी इथं काय लिहिलं, न्यून भी हो तो भी उनके पास. म्हणजे त्यांच्याजवळ स्वाध्याय करणारे जर मोठे साधू असतील, लहान असून सुद्धा त्यांच्याकडे स्वाध्याय करत असतील तर त्यांचा आदर एक शिकवा लागलेत म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा उठून उभा राहिलं तर काही अडचण नाही. पण उभा राहायचं जर मी म्हणतो राहू दे, निदान नमोस्तू तर प्रतिनमोस्तू तर करायला आचार्य सन्मती सागर महाराजजी सांगणार. एक शब्दाचं चांगलं ज्ञान देणारा कोणी असू दो, तो आपल्याला गुरु समान असतो. आणि वेळेला एक टायमाला भाकरी एक घास जरी खून गाठलं असलं तरी ते आपल्यावर उपकार आहेत. त्यांचा उपकार कधी आपण विसरू शकत नाही. ती नीतिमत्ता आज किती जणांच्यात राहिली. ज्यांनी जगच दाखवलं ते आई वडिलांना विसरायला आज मुलं मागं पुढं बघणार, आणि ज्यांनी मोक्षच दाखवलं त्या गुरूंना विसरायला आज शिष्य लोक कमी पडणार. शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी योग्यता आणि क्षमता निर्माण करणारे, सहाय्य करणाऱ्या मित्रांना मित्र लक्षात ठेवणार, म्हणजे आदर त्यांना विश्वासघात करायला लागले. ही जगाची नीती झालेली आहे. आता अनीतीला नीती मांडले. पंचमकालामध्ये अधर्माला धर्म समजून लोक डोक्यावर घेऊन नाचायला लागले. तसं अनीतीलाच नीती समजून लोक तोच व्यवहार समजून चाललेत. पण वास्तविक त्याचा कधी ना कधी तर त्याचं फळ भोगायला मिळणार आहे. रत्नत्रयाची न्यूनता म्हणजे दोन अर्थ निघतात. एक तर ठीक आहे, काही अपेक्षेनं आचार्य भगवंत नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्तींनी 6व्या गुणस्थानाच्या कालाचे जितके समय आहेत तेवढे संयमाचे भेद केले. 7व्या गुणस्थानाचे जेवढे कालाचे भेद आहेत, अंतर्मूर्ताचे समयभेद, तेवढे संयमाचे भेद केले. तेवढ्या प्रकारचे साधू असू शकतात. पण गुणस्थान 6वं 7वं सांगितलंय नाही म्हणजे ते पूजनीय आहेत की नाही, आदरणीय आहेत की नाही, असंही घेऊ शकतं. काही अपेक्षेनं काही गुणांच्यामध्ये कमी जास्तपणा, आणि काही अपेक्षेनं दीक्षेच्या कालामध्ये बारके किंवा मोठे असं पण घेऊ शकता. कसं पण घेतलं तरी पण आहे, एवढं लक्षात ठेवायचं. कसं जरी घेतला तरी आदर सन्मान सगळ्यांचा केला पाहिजे. एक ठिकाणी मी बघतोय श्रावक, आमदार, खासदार हे असे सन्माननीय दान देणारे लोक आले की साधू लोक त्यांना आदरानं बोलवतात, या बसा उठा. आणि संघातल्या साधूंना किंवा माताजींना एकमेक बोलवताना छोट्या माताजीने एकेरी वचनात बोलवतात.
हे त्या सरळ सागरांना जर बोलवून आण आणि आम्ही सावकांना बोलवताना त्या काकांना शेटजींना बोलवून आणा, त्या काकांना त्या शेटजींना बोलवून आणा आणि साधूंना बोलवताना हे त्या सरळ सागरला बोलवलं म्हणून सांग. ही वास्तविक भूमिका आहे आजची. आज सगळ्या धार्मिक स्टेजवर बघा, साधूंच्या स्टेजवर सुद्धा प्रतिमाधारी व्रती पूजा पाठ करणारी लोक खाली जमिनीवर बसलेली असतात. आणि रात्री जेवणारी कंदमूळ खाणारी साधूंच्या पुढं पाणी पित बसणारी सगळी स्टेजवर असतात. आज एक संस्था अशी दाखवायची, एक संस्था जैन समाजाची, जी जैन समाजाच्या तत्वांचा पालन करणारा असा एक धार्मिक किंवा आचरणी व्रती व्यक्ती त्याच्या पदावर कुठं तर आहे. काही नाही, मिथ्यात्व करणारी जेवढी आहेत तेवढी तिथं आहेत. जेवढे कंदमुळं अपक्ष खाणारे आहेत तेवढे सगळे तिथं आहेत. म्हणजे विनय आदर हा संपलेला आहे. आता फक्त पैशाचा आदर आहे. खोटं बोल पण रेटून बोलणाऱ्यांचा विनय आहे. आज धार्मिक लोकांचं संपला. काय करणार? मग श्रीकांत भैयासारखी एकदम जागे होतात आणि मग प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतात? प्रतिक्रमण किसे कहते हैं और उसके कितने भेद है? उत्तर, दोषों की निवृत्ति को प्रतिक्रमण कहते हैं. दोषांच्या निवृत्तीसाठी जी क्रिया केली जाते, जे परिणाम केले जातात, त्याला काय म्हणतात? प्रतिक्रमण म्हणतात. सौरभ, काय म्हणायचं त्याला? कसं करायचं असते ते? पण वास्तविक पुरुषार्थ करायला पाहिजे. पुरुषार्थवान होऊन आपण त्याचा विचार केला पाहिजे. हे सगळं पूर्वी असं केलं म्हणूनच आता हे त्रास व्हायला लागले. आणि परत त्याची आलोचना करत असताना परत आम्ही त्याच चुका करायला लागलो. तर वास्तविक प्रतिक्रमणच्या वेळेला मौन धरलं पाहिजे. कोण कितीही कसलाही व्यक्ती आला तर प्रतिक्रमणमध्ये बोलता कामा नये. आमच्याकडं चुका होतात म्हणून शास्त्र शिकवताना आपल्या चुका प्रकट होतील म्हणून अन्यथा काही सांगायचं नाही. एक चुका दिसत्यात म्हणून तर सुधारायचे भाव होतीत. प्रतिक्रमण न करणं हे मोठाच दोष आहे. पण प्रतिक्रमण करताना सुद्धा मौन धरून केलं पाहिजे, वेळेत केला पाहिजे. आता ते पुढे सांगतील. ज्या त्यावेळी प्रतिक्रमण केलं पाहिजे. पण आम्ही आणि तुम्ही सगळ्या समाजाच्या वातावरणात इतकी वाद जातोय ना की प्रतिक्रमणाचं वेळ उल्लंघन होते. कालातिक्रमण म्हणले त्याला. काळाचं उल्लंघन करून, परिणामांचं उल्लंघन करून प्रतिक्रमण केलं जातं. पण तसं करून चालणार नाही. संध्याकाळचं प्रतिक्रमण वास्तविक दिवस बुडायच्या अगोदर 1.25 तास चालू झालं पाहिजे. सूर्यास्ताच्या अगोदर 1.25 तास अगोदर प्रतिक्रमण चालू झालं पाहिजे कमीत कमी. म्हणजे 30 ते 35 मिनिटाचा प्रतिक्रमणाचा काल योग्य काल सांगितला. किती? 30 ते 35 मिनिटं. मग सूर्यास्ताच्या अगोदर बरोबर 35 मिनिटं जर संपलं तर तुमच्याकडं 1.25 तास शिल्लक राहतात.
त्या पाऊण तासामध्ये तुम्ही मग प्रतिक्रमण झाल्याबरोबर देववंदना करायला पाहिजे. त्या देववंदनाच्या विधीसाठी 15-20 मिनिटं जातात, म्हणजे तुमच्याकडं अर्धा तास राहतो. राहिलेल्या अर्ध्या तासामध्ये तुमची आचार्य वंदना करून सूर्योदयाच्या अगोदर 24 मिनिटं आणि सूर्योदयाच्या नंतर 24 मिनिटं सामायिकला बसण्याची वेळ सांगितली 48 मिनिटाची. मग ते 5 ते 7 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये आपलं काय होतंय, आचार्यवंदना होते आणि बरोबर सामायिकची टायमिंग होते. कमीत कमी वेळ आहे. ठीक आहे, आपण आता सामायिक थोडं 7 नंतर करतोय, ठीक आहे, पण किमान 1 तास सूर्यास्ताच्या अगोदर 1 तास आणि सूर्योदयाच्या अगोदर कमीत कमी 1 तास तरी प्रतिक्रमण चालू व्हायला पाहिजे. म्हणून सकाळचं प्रतिक्रमण 4च्या दरम्यान घेतात आणि संध्याकाळचं प्रतिक्रमण आचार्यांच्या संघात 5 वाजता घेतात. 5 वाजता प्रतिक्रमण घेऊन देववंदना करून 5:45 वाजता आचार्यवंदना, 6, 6:15 वाजता आचार्य आपल्या आपल्या रूममध्ये असतात. हे वास्तविक असंच आहे. हेच दोषाचं निराकरण करणार आहे, दोषांच्यापासून निवृत्ती करणार आहे. पण आपण एक चांगल्या परिणामांच्या भावनेनं हे मेरी भावना, समाधी भावना, वास्तविक समाजाचा विचार करून आपण 5:45 वाजता घेतोय. बरं, 5:45 वाजता घेत होतो त्यावेळेला 7:15ला दिवस बुडत होता, पण आत्ता दिवस लवकर बुडायला लागला म्हणजे आपण वास्तविक 6:30ला ते चालू करायला पाहिजे. म्हणजे किमान सूर्यास्ताच्या वेळेला जो संधी काळ सांगितलेला आहे, सामायिकचा काळ सांगितलेला आहे, त्या सामायिकच्या काळामध्ये इकडच्या तिकडच्या बाकीच्या चर्चा न होता किमान एक शुभ परिणामांच्या माध्यमातून सामायिक पाठ, मेरी भावना, समाधी भावना, शांती मंत्र, हा जो बरोबर 45 ते 50 मिनिटाची जी आपल्या एक विधी आपण संध्याकाळी घेतोय, तो तर कार्यक्रम किमान त्या ह्याच्या कार्यक्रमात आपण घेतला पाहिजे, संधी काळात तरी घेतला पाहिजे. त्यामुळे इथले जी आचार्यवंदन आहे संध्याकाळची, ती वास्तविक ह्या काळामध्ये 6 वाजता बरोबर झाली पाहिजे. पहिल्यासारखं 5:45 म्हणून 6:30 म्हणून चालणारं नाही. 6 वाजता आचार्यवंदना व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी किमान 5 वाजता, 4:15 वाजता तरी प्रतिक्रमण चालू झालं पाहिजे. नाम प्रतिक्रमण, अयोग्य नामों का उच्चारण नहीं करना नाम प्रतिक्रमण आहे. म्हणजे वाचत असताना अयोग्य नावाचं उच्चारण, म्हणजेच सगळ्यात इथं सांगण्याचं हे आहे की मौन धरून केलं पाहिजे आणि जे आपण उच्चारण करतोय ते शुद्ध केलं पाहिजे. कसं केलं पाहिजे? शुद्ध केलं पाहिजे. त्याला नाम प्रतिक्रमण असं म्हणतात. स्थापना प्रतिक्रमण, लिखित, चित्रित, खोदी हुई या उकेरी हुई त्रस्थावरों की आकृतियों को नष्ट न करना, मर्दन न करना, तोड़ने फोड़ने आदि रूप क्रियाएं न करना तथा आप्त आभासों की अर्थात हरिहरादिकों की प्रतिमाओं के सामने हाथ जोड़कर खड़े न होना, मस्तक न झुकना और गंधादि द्रव्यों से उनकी पूजा न करना स्थापना प्रतिक्रमण आहे. वास्तविक वरचं जे नाम प्रतिक्रमण आहे ना, ते इथं असं घ्यायला पाहिजे की 24 तासामध्ये म्हणजे कधीच आपल्या मुखातून अयोग्य नावाचं उच्चारण येता कामा नये. नुसतं प्रतिक्रमणच्या काळवायचं नाही, ते तर मौन धर्म पार्वकच आहे. पण आता ते पुढे येईल द्रव्य प्रतिक्रमणामध्ये
इथं नाम प्रतिक्रमणामध्ये अयोग्य शब्द, थोडक्यात भाषा समितीचं पालन करणं हेच नाम प्रतिक्रमण आहे. हेच काय असं घ्यायला पाहिजे. तिथं आपण ही चेष्टा मस्करी सगळं करतोय की. वीरसागरांचं श्रीकांत भैयावर अतिप्रेम आहे, त्यामुळे एक वचनमध्ये बोलतात. माझं जरा सौरभवर सुशांतवर जास्त प्रेम आहे म्हणून एक वचनावर बोलतोय. पण नाही, आता आमच्यापेक्षाही लहान आहेत, अपेक्षेनं ठीक आहे, पण वीरसागरजींच्यापेक्षा श्रीकांत भैया वयानं मोठे आहेत, तर किमान आपल्यापेक्षा वयानं मोठे असणाऱ्या लहान असणाऱ्यांचं सुद्धा आचार्यशी कायम सांगत होते, छोटे से छोटे बच्चे को भी आप करके बुलाना चाहिए. लहानातल्या लहानांना तर आपण आप, पण होतंय भावनेच्या भरात. पुरुषांच्या बरोबर ठीक आहे, आम्ही फार चांगलं आहे असं म्हणत नाही, आमच्याकडं पण कधी कधी तर, पण एखाद्या वेळेला चूक होणं ठीक आहे. पण आपण मुलींना महिलांना, आता विवाहित मुलीसुद्धा मंजुनाथ स्वामी वगैरे, आता तुम्ही आमचे बघता शिष्य आहात म्हणून काय झालं, पण असलं तरी तुम्हाला आम्ही शाळेपाशी असलं तरी, शिष्य असलं तरी काय झालं, भक्त असलं तरी काय झालं, तर आम्ही जे कधीतरी एखाद्या वेळेला भावनेच्या भरात तुम्हाला जे एकेरी शब्दात आम्ही बोलवतो, हे सुद्धा आमच्या पुरताला न शोभणाऱ्या गोष्टी. मग बाकीचं तर प्रत्येक वेळेलाच आम्ही तसं बोलवा लागलो तर आमच्यातलं साधुत्व राहणारच नाही. आणि ह्या चुका आपल्याच्याकडं सगळ्यांच्याकडं भरपूर व्हायला लागल्यात, थोड्या व्हायला नाहीत. कशा व्हायला लागल्यात? भरपूर व्हायल्यात. त्यामुळं बघणाऱ्यांचा सुद्धा आपल्याकडे बघताना, अरे साधू त्याने असं कसं बोलू देत मुलींना महिलांना एकेरी भाषेत घरात बोलवल्यागत. उलट आचार्य श्री कायम म्हणणार वीरसागर महाराज की कन्नड भाषासारखी मृदू भाषा नाही, पण आपली भाषा कन्नडसारखी वरट भाषा कुठली झाली नाही आता. म्हणजे दांड भाषा आपली जी भाषा आहे, बालो होग्रो असं जी भाषा चालू आहे ना, ही कन्नड भाषेची म्हणजे सगळ्यात मोठा मी त्या भाषेचा अभिनय करायला लागलो. त्यामुळं मुलींच्या सोबत, किमान विवाहित महिलांच्या सोबत, मग ते आपल्यापेक्षा लहान असू देत तरी, आपल्या भक्त आणि आपल्या शिष्य जरी असल्या तरी त्यांच्याशी बोलताना विनयपूर्वक बोललं पाहिजे, आदरयुक्त बोललं पाहिजे, सगळ्यांच्या पूर्वबद्दलच बोललं पाहिजे. हे त्रिकाल सत्य आहे. आचार्यची सुद्धा आपल्या नवीन ब्रह्मचारिणी या प्रतिभास्थलीतल्या शिकणाऱ्या मुलींच्या बाबतीत सुद्धा बोलताना बेटा आप, बेटा आपने इतना अच्छा सीखा है असं विनयपूर्वक बोलतात. मला तर एक एकदा असं वाटतं की आपण वास्तविक ती हिंदी भाषाच बोलावी. हिंदी भाषा बोलताना ना प्रत्येकाबरोबर रिस्पेक्टली शब्द येतात, आणि आमचं सुद्धा हे मराठी बोलताना मग अभिनयाचे शब्द यायला चालू. वास्तविक प्रत्येक भाषा ही श्रेष्ठच आहे त्या त्या क्षेत्राच्या अपेक्षेनं, पण आपण नुसतं ते वाचून चालणार नाही, किमान आपल्यात बदल करण्याचा आपण प्रयत्न तरी केला पाहिजे. भावना तर आपल्यात झाली पाहिजे, विचार तर झाला पाहिजे, नाही तर नाही. नाही, सगळ्यात पहिली गोष्ट आहे कमी बोललं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे जे बोलायचं आहे ते हिताचं बोललं पाहिजे, आणि मग ते बरोबर मित भाषा इत्याच. अनावश्यक गोष्टींची चर्चा आणि अनावश्यक बोलणं आम्ही टाळलो तर मग सगळ्याच गोष्टी विनयाच्या होतात. ते अत्यावश्यक या ठिकाणी गोष्टी झाल्या की मग त्या ठिकाणी अशा गोष्टी होण्याचा प्रसंग येतो, आणि ते टाळणं फार गरजेचं आहे.
स्थापना प्रतिक्रमणमध्ये काय सांगितलं? लिखित म्हणजे लिहिलेलं, चित्रित फार महत्वाचं आहे. हे पानं फाडून टाकतोय आपण, चित्र फाडून टाकतोय महाराजजी, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. लिखित, चित्रित, खोदी हुई म्हणजे असं उकरलेलं, उकेरी हुई छन्नी हातोड्यानं कोरलेलं. उकरलेलं म्हणजे मातीत ते नसते, कोरलेलं म्हणजे दगडावर घ्या तुम्ही, ह्याच्यावर घ्या लाकडावर, ते उकरलेलं, ते कोरलेलं. त्याचबरोबर स्त्रस आणि स्थावरांच्या आकृती कोण नष्ट न करणार. त्रस आणि स्थावरांची जी चित्र आहेत, म्हणजे झाडाची चित्र, ही जी चित्र, चांगलं पाठाण बाळ. त्रस आणि स्थावर जीवाची जी चित्र असतात, ती चित्र काढलेली पानं फाडणं. त्याचबरोबर मर्दन न करणं, तोडणे फोडणे, एखादी वस्तू तोडणं, एखादी वस्तू फोडणं आदी. मर्दन न करणं याच्यामध्ये आता नेमकं माझ्या लक्षात येईना, वयोवृत्तीच्या अपेक्षेनं तेल लावणं न लावणं असं पण होईल. ते मर्दनचा अर्थ दुसरा काय होतोय बघायला पाहिजे, काय नेमकं घ्यायला पाहिजे. विनाकारण जे असं पेपर मोडणं करणं, मुरगाळणं, अशा सगळ्या चुरगाळणं असं घ्यायला पाहिजे. तोडणं फोडणं म्हणजे एखादी वस्तू तोडायची फोडायची, ह्या सगळ्या गोष्टी करणं. आणि आप्त आभासोंगी म्हणजे देव आहेत असं म्हणून त्या ठिकाणी हरिहराधिक आदी म्हणजे मिथ्या देवांचं, मिथ्या भगवंतांच्या प्रतिमेंच्या समोर हात जोडून उभं न राहणं, त्यांच्यापुढं मस्तक न झुकवणं आदी ज्या सगळ्या गोष्टी आहेत. गंध आदी द्रव्याने म्हणजे कुठल्याही द्रव्याने त्यांची पूजा न करणं, हे स्थापना प्रतिक्रमण आहे. हे कसलं म्हणजे दोषच करून घ्यायचे नाहीत थोडक्यात. जाता जाता येता येता जे सहजासहजी दोष होतात न कळत, त्याचं प्रतिक्रमण खाली आहे. जाणून बुजून केलेल्या दोषाचं प्रतिक्रमण नाही, त्याला प्रायश्चित्त आहे. न कळत केलेल्या दोषांचं निवारण प्रतिक्रमणानं होतंय, आणि जाणून बुजून केलेल्या दोषांचं निवारण करायचं असेल तर त्याच्यासाठी प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे. काय घ्यायला पाहिजे? प्रायश्चित्त. होय, आपण एकदाच दोनदा सूचना द्यायचं याच्या गोष्टींची आवश्यकता नाही. हां, त्याच्यानंतर ही विषय कुणाचा चालू आहे? साधूंचा. आता तो विषय कुणाचा आहे? श्रावकांचा. आपण आपल्या पद्धतीने जेवढं शक्य असेल तेवढ्या त्या गोष्टी सांगायच्या, आणि ह्या गोष्टी न टळणार आहेत, न होणारे. उद्या शास्त्र पण कधी ना कधी तर जीर्ण होणार आहेत, म्हणून शास्त्र छापायचं काही नाही असा पण प्रसंग येईल. पण त्याचं जे व्यवस्थापन आहे शेवटी, त्याला पण शास्त्रात कुठं सांगितलं ना, हवनविधी करा किंवा नदीमध्ये समुद्रामध्ये त्याचं विसर्जन करा. ह्या गोष्टी पण शास्त्रात प्रमाणात आलेल्या आहेत हिथं. आणि तो विषय कुणाचा आहे? श्रावकांचा आहे. पण साधू ह्या गोष्टी करू नयेत, ही चर्चा चालू आहे. म्हणजे आपण चित्र वगैरे काढतोय, फोटो वगैरे, त्याच्या मागं जर लिहिलेलं असलं तर, म्हणून कुठलीही गोष्ट आपण आपल्याच्या वापरात येणारी
ही अक्षरांची वस्तू कागद असता का म्हणे, पेपर वगैरे, कुठलंच पेपर का लिहिलेलं काय असतं का म्हणे, का असेल ते कोरं. मग कुठलीही गोष्ट एखादी तुम्हाला राखाची पुडी बांधायची आहे किंवा काय बांधायचं आहे, तर ह्या गोष्टी सगळ्या फार महत्त्वाच्या आहेत. आता खुलेआम साधू लोक किंवा व्रती लोक काय करायला लागलेत आणि आपण पण त्या प्रभावणीच्या आणि त्या व्यवस्थेमध्ये किती वाहत चाललोय याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. वास्तविक आज पत्रिका काढण्याचीच गरज नाही, इतकं सोशल मीडियावर म्हणजे प्रचार होतोय, पण त्याच्यात काय लोकांना मिळते आपल्याला काय माहीत नाही. आणि आपण पण या समाजाच्या भावनेच्या आहारी जाऊन मग आपण आणि तो विषय मग समाजावर सोडून दिला पाहिजे, त्यात आपण इंटरफेअर केलं नसलं पाहिजे. हे दान दातार वगैरे असतात ना, यांच्या नावाची काळजी लागते आणि मग मग तो विषय समाजाचा आहे म्हणायचा आणि आपण सोडून द्यायचं, आपण त्याच्यात भाग घ्यायचं नाही. हे चांगलं होईल असं वाटतंय, त्याच्यामुळं परिणाम स्थिर तर राहतील, रागद्वेष तर होणार नाही. द्रव्य प्रतिक्रमण, ह्या गोष्टी करणं आणि केला तर त्याची व्यवस्था भविष्यात विल्हेवाट व्यवस्थित लावणं ही तुमची जबाबदारी आहे. पहिल्यांदा पत्रिका असायलाच पाहिजे असा काही नियम नाही, एवढं म्हणायचं सोडून द्यायचं. तुम्ही सांगितलं आमचा फोटो घालू नका आणि ते समाजात गेल्यावर समाजाची बदनामी होईल ना. तुमचा फोटो घालू नका म्हणून पत्रिका छापणं म्हणजे तुमच्यात काही दोष आहेत म्हणून पत्रिका फोटो तुमचा गाठला नाही, काय तुम्ही त्या कोथीत आहे काय नाही म्हणून तुमचा फोटो गाठला नाही, काय तुम्हाला प्रायश्चित्त दिलं, एवढं सोपं नाही ते महाराजजी. सामाजिक भूमिका म्हणून त्याच्यात आम्ही पडायचंच नाही, घाला तर कशा म्हणायचं, नको तर कशाला म्हणायचं. समाजाचा विषय येतो, समाजाचा विषय येतो, समाजाच्या ठिकाणी समाजाला पडायचं. मग तुमचा फोटो घालू नका, मग आमचा घाला म्हणणार का नाही? तुमचा घालू नका म्हटला, मग मोठ्या आचार्यांचा तर घाला म्हणणार का नाही? मग त्यांचा अभिनय झाला तर चालते, तुमचा नाही झाला तर चालते. मी काय केलं पाहिजेत, समजावून घेतल्या पाहिजेत. बंद केलंयस ना. म्हणून या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आल्या पाहिजेत. वास्तु क्षेत्रादि 10 प्रकार के बाह्य परिग्रहों का त्याग करना, उद्गम उत्पादनादि दोषयुक्त वसति का उपकरण एवं आहार आदि पदार्थ, आहार आदि पदार्थ अभिलाषा, उन्मत्तता एवं संक्लेश आदि परिणामों की वृद्धि के कारण है. अतः दोषयुक्त ऐसे पदार्थों को ग्रहण न करना द्रव्य प्रतिक्रमण है. वास्तू क्षेत्र आदी जे 10 प्रकारचे बाह्य परिग्रह आहेत त्यांचा त्याग करणे, उद्गम उत्पादनादी दोषांयुक्त वस्तिका उपकरण आदींच्या आहार आदी पदार्थांची अभिलाषा. बघा इथं काय म्हटलं, हे 10 प्रकारचे जे पदार्थ आहेत 10 परिग्रह त्यांचा त्याग करणं. त्याचबरोबर आता हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे, वास्तविक काय ते. ही जी आम्ही खोली सजवायला वगैरे सूचना दिलो तर तो सुद्धा दोष आहे. उद्गम उत्पादनादी
ह्या सगळ्या दोषयुक्त वस्तींच्या, आता हे सगळं खोलीत करायला सांगितलं म्हणजे काय झालं? भगवंतांचं आणि आपल्या गुरूंची खोली सजवा हे म्हणणं प्रशस्त भाव. माझी खोली सजवा म्हणायचं काय प्रशस्त भाव आहे? कसलं प्रशस्त आहे ते? माझीच खोली सांगा लागलो. तुमच्या खोलीत, गुरूंच्या खोलीत, भगवंतांची मंदिरं, ह्या सगळ्या गोष्टींचं अनुमोदना देणं किंवा ते मार्गदर्शन करणं हे वेगळं भाग. आणि माझ्या खोलीतच हे असं पाहिजे, ते तसं पाहिजे, तिथं तसं पाहिजे, इथं असं पाहिजे, आम्ही सांगा लागलो, हे काय आहे? मग ते करण्यासाठी येत नाही दोष. उद्गम आणि उत्पादनादी दोष येत नाहीत. माझ्यासाठी खोली करा स्पेशल, हे काय? माझ्या खोलीत अशी व्यवस्था पाहिजे. सगळ्या साधूंच्यासाठी खोले आहेत. साधूंचं वसतिगृह, साधूंचं वसतिगृह. त्यात मी काय माझ्यासाठी वेगळी खोली काय? म्हणजे आज मी जर त्या हॉस्पिटलमध्ये मुनी निवास बांधत असताना माझ्यासाठीची खोली स्पेशल बांधत असेल आणि मी येताना त्या खोलीला जर कुलूप घालून येत असेल किंवा त्या खोलीत अन्य साधूंना प्रवेश नाही म्हणत असेल आणि त्या खोलीला किल्ली गाठलेली फक्त मीच गेल्यावर उघडायची म्हणत असेल, तर ती खोली कुणाची झाली? मग ती वसती का दोषयुक्त वस्ती का झाली की नाही? तर ते असं होता कामा नये, या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. अतिक्रमणामध्ये आचार्य भगवंत हे सांगायला लागलेत की 10 प्रकारचे जे बाह्य परिग्रहांचा त्याग आहे तो त्याग करणे. उद्गम उत्पादनादी दोषयुक्त वस्तिका, इथं आपली चर्चा चालू आहे. उद्गम म्हणजे काय आणि उत्पादनादी म्हणजे काय? दोषयुक्त एक तर आपण स्वतः सांगणे, आणि स्वतः सांगत असताना त्याच्यामध्ये दोषयुक्त म्हणजे हिंसा, सचित्तता याचा कुठलाही विचार न करता दोषयुक्त गुंफा तयार करायला सगळ्याला दोष लागतातच. मग निर्माण करत असताना हे गुंफा माझे आहे, माझ्यासाठी, मी त्याचं उदाहरण दिलो. हॉस्पिटलमध्ये जे संत निवास झालं त्याच्यामध्ये माझ्यासाठी म्हणून स्पेशल खोली बांधलो मी. अकॅडमीमध्ये माझ्यासाठी म्हणून स्पेशल खोली बांधलो आणि मी आहे तेव्हाच ते उघडायचं, मी नसतो तेव्हा त्याला कुलूप घालायचं. असं जर म्हटलं तर त्या खोलीचा मालक मी झालो. आणि त्याच्यासाठी निर्माण करताना जेवढे काही दोष लागलेत त्या दोषाचा भागीदार कोण आहे? मी स्वतः. परत खोली सजवायला सांगणं स्वतःची, जुरमुळ्या लावा, पत्रिका लावा, ती हे करा ते करा. भक्तीनं कोण करतात करू देत, आम्ही त्याच्यात भाग घ्यायचं नाही. वास्तविक हे न सांगता करण्याची जबाबदारी या श्रावक लोकांची. पण हे सगळं व्हायला तुमचं साधूंचं पुण्य पण पाहिजे. बिन मागता मिळतं ते दान आहे, बागून मिळतो तो बीग आहे. बिन मागता मिळतो तो सन्मान आहे, मागून मिळतो तो मान आहे. आपण तर मानाचे मंदतेसाठी इथं आलो आणि इथं आल्यावर आणि आम्ही मागूनच करत असलो तर सगळं आपल्या कर्माचा उदय आहे, होत नाही तर राहू दे. आणि केव्हा होतं, कुठं तर आम्ही इकडं तिकडं गेलो की नाही, ती गेल्यानंतर त्या महाराजांच्या खोल्यातून बघितल्या, इथले श्रावक किती आहेत, महाराजांचं किती चांगलं केल्यात. आमच्यात काय असलं काय भानगडच नाही, लोकांना काय कळतच नाही. मग आम्ही ते आपली खोली व्हायसाठी
एक तर डायरेक्ट आदेश द्यायचा, नसेल तर कधी तर प्रवचनात विषय काढायचा, तिथं जाऊन बघा जाऊ जरा, तुम्ही बघा. आणि मग एवढं सगळं मायाचारी करण्यापेक्षा कराच म्हणायचं सर, कशाला फिरून जायचं. पण या सगळ्या गोष्टी दोषाच्या आहेत. उपकरण येऊ आहार आदी पदार्थ की अभिलाषा, असली पिंची पाहिजे, तसली पिंची पाहिजे, असलं कमंडल पाहिजे, तसलं कमंडल पाहिजे, आहार असला पाहिजे, तसा बसला पाहिजे. अव्वा, आता ती माताजींच्या पाशी जाणार. आता माझं 8 दिवस अवघडच झाले की सगळं. असं आपण म्हणतोय की आता, म्हणजे आता श्वेता दिदी, अस्मिता दिदी तीन आता त्यांच्या लाडक्या माताजी आल्या किंवा घराकडे जाणार तिकडं, मग त्यांच्या जीवावर आम्ही आता अध्यक्षबाई 5-6 दिवस येणार नाहीत. आता आमचं काय व्यवस्था कसं, अध्यक्षबाई 5-6 दिवस येणार नाहीत म्हणजे आमची व्यवस्था होणार नाही. पुण्य असेल तर जंगलात पण जाऊन होते, आणि पुण्य नसेल, पुण्य असलं तर आजूबाजूच्या चौक्यातनं पण सगळ्या वस्तू येतात. आणि पाप असलं चौक्यात आहे ते पण खायला मिळत नाही. हे वास्तविक आहे. हा नाही आहे, त्याला काय करणार. पण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही समजावून घेण्यावर आहे सगळं कर्मसिद्धांत. मी सांगू काय माताजी, मला लय अभिमान नाही, गर्व नाही, पण 95% मला बिन मागता सगळं मिळते. कुठली वस्तू असू दे, काय असू दे, सहजासहजी मिळते. ते पूर्वपुण्य असेल, गुरूंचा आशीर्वाद असेल, किंवा मी कुणाची अपेक्षा ठेवत नाही म्हणून असेल, जे असेल ते असेल, पण मिळते. आणि जे मिळत नाही ना, त्याच्या बाबतीत कधीच मी अपेक्षा ठेवत नाही, त्याचा विकल्प पण करत नाही. कधीही मी सूचना दिल्या नाहीत. मला असं व्हायला लागले आणि अशी व्यवस्था, वस्तूचं तर नावच सांगत नाही, पण सूचनासुद्धा मी देत नाही की मला पित्त झालंय, माझं असं व्हायले. अनावधानानं सहज बोलता बोलता गेलं तर गेलं, खोटा साफ झाला नाही. आपण आपल्या पुण्यावर आणि पापावर आपली व्यवस्था सुरक्षित ठेवली पाहिजे. आणि मग ही अभिलाषा आहे, उपकरण. आत्तापर्यंत माताजी कोण श्रावक जसली पिंची दिल्यात, कुठल्या साधूंनी जशी पिंची पाठवल्यात तसलीच पिंची मी घेतल्या. ही पिंची चांगली आहे, चांगली नाही, याच्यात कमी पंख आहेत, याच्यात जास्त पंख आहेत, हे ते असं आहे, ते गोल नाही, ते त्रिकोण आहे, ते काही अपेक्षा नाही. आत्तापर्यंत कोण कसले कमंडल लिहिले तसलेच कमंडल घेऊन फिरायचं. ते भुशाचं आहे, ते प्लॅस्टिकचं आहे, ते नारळाचं आहे, ते मोठं आहे, ते बारकं आहे. का कशासाठी विकल्प करायचं? आपण काय मालक आहे काय? कुणाला सांगायचं? आपल्या पुण्याईनं जे मिळते, जसं मिळते तसं राहण्याची सोय. आणि मग ही उपकरणाची, आहाराची, या पदार्थांची अभिलाषा, परत उन्मत्तता एवं संक्लेशादी परिणामों की वृद्धी. उन्मत्त म्हणजे अरे सत्यच आहे की माझ्या पुण्याने मी खायला लागलोय, मी कुणाचं खात नाही, हे माझं पुण्यच आहे. पण मला नाही करत, चल तुझी काय, तुझ्याशिवाय काय माझं राहतंय काय? हेच कर्म म्हणतोय आम्ही. कर्मसिद्धांत चिंतन करताना वास्तविक हेच आहे, गेला तर जाऊ दे, काय त्याच्याशिवाय माझं राहणार नाही, हे पण चिंतनच आहे. उलट ह्याच्यामुळं पुण्याचा बंध आणि पापाची निर्जर द्या. पण तेच हल तुझी गरज नाही,
तुझ्याशिवाय काय माझं राहणार आहे? काय फरक आहे दोन्हीच्या शब्दामध्ये? एकामध्ये उन्मत्त आहे, म्हणजे एवढा अहंकार झालाय की दुसऱ्यांना आम्ही तुच्छ लेखा लागलो, आणि एकामध्ये स्वतःच्या कर्माबद्दलचं चिंतन आहे. तूच केलायस, तुलाच फेडायचं आहे, कशाला तू त्यांच्यावर अपेक्षा ठेवतोस? एकामध्ये स्वतःबद्दल अहंकार भाव आहे आणि एकामध्ये स्वतःबद्दल कर्मसिद्धांताचं चिंतन आहे. तिथं त्याच्यामध्ये काय आहे? चिंतन आहे. आणि ते आपण आपल्या आपल्या पद्धतीनं केलं पाहिजे, तरच त्या सगळ्या गोष्टी होतात, नाहीतर होत नाहीत. उन्मत्ता एवं संक्लेशादी परिणामों की वृद्धी. मग अशा परिणामांची वृद्धी होते. उन्मत्ता म्हणजे आता शब्दशः म्हटला तर मस्ती आहे शब्द, त्याचा अर्थ त्याचा अर्थ काय होतोय? मस्ती, उमरटपणा, अहंकार वेगळं आणि उन्मत्तता वेगळी. अहंकारामध्ये तुम्हाला मी कमी लेखतोय आणि मी स्वतः मोठा आहे सिद्ध, पण मस्तीमध्ये तुम्हाला तुच्छ, म्हणजे तुमच्याबद्दल शब्दसुद्धा आमचे तसेच असतात, पण ती योग्य, साधूंच्या बाबतीत ही योग्य नाही. परिणामों की वृद्धि के कारण है, अतः दोषयुक्त ऐसे पदार्थों को ग्रहण न करना द्रव्य प्रतिक्रमण आहे. आणि म्हणून अशा दोषयुक्त पदार्थांना ग्रहण न करणे म्हणजेच द्रव्य प्रतिक्रमण आहे, असं आचार्य भगवंतांनी या ठिकाणी सांगितलं. हा सगळा पुरुषार्थ तुमच्या माझ्यामध्ये येऊ दे अशी मंगलमय भावना या ठिकाणी करून, सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.